नाश्ता विशेष मूग डाळ इडली करण्यासाठी लागणारे साहित्य 1 कप मूग डाळ, अर्धा कप दही, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 1 गाजर। मूग डाळ पाण्यात स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची आणि पाणी निथळून घेत दही घालत दळून घ्यायची आणि रात्रभर आंबवण्याकरता झाकून ठेवायची। आता हळद, चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि गाजर घालत हे मिश्रण एकत्र करायचं। आता इडली पात्राला तेल लावायचं आणि त्यावर पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने इडली वाफवून घ्यायची। झाली आपली नाश्ता विशेष मूग डाळ इडली तयार। तर सगळ्यात आधी इथे 1 कप मूग डाळ घ्यायची। मूग डाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 वेळा। डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये घालायचं पाणी आणि 1-2 तास फक्त मी ही व्यवस्थित डाळ भिजवून घेणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल ही मूग डाळ बरोबर 2 तास मी भिजत घातली होती आणि छान अशी सोक झालेली आहे। आता काय करायचं, आता यातली मूग डाळ घ्यायची। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, पाणी शक्यतो घ्यायचं नाही आणि हे छान दळून घेऊया। आता हे करत असताना यामध्ये 1 चमचाभर दही घालायचं आहे। प्रत्येक बॅच सोबत मी 1-1 चमचा दही घालणार आहे हे वाटत असताना आणि हे ब्लेंड करूया। आता हे मस्तपैकी असं वाटून झालं की हे मिश्रण काढूयात एका बाउलमध्ये आणि हे मूग डाळीचं मिश्रण बनवून तयार आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर मी हे छान फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार। आता इथे मी हे बॅटर रात्रभर व्यवस्थित फर्मेंट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं हे राईस झालेलं आहे। खूप फर्मेंट नाही होत हे बॅटर, जसं आपलं इडली किंवा डोशाचं होतं तसं। आता यामध्ये सगळे जिन्नस घालूयात। तर सगळ्यात आधी हळद, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे आणि गाजर बारीक किसलेलं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता। आता हे पटकन मिक्स करूया। तर इडली पात्र आहे, हे तेल लावून छान ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये हे बॅटर घालूयात। आता इडली स्टीम करण्यासाठी इथे कुकरमध्ये बेसला पाणी मी गरम केलेलं आहे। यामध्ये ठेवूयात हे इडलीचे मोल्ड। सो या प्रमाणामध्ये 1 कप मूग डाळ आहे तर त्यामध्ये 12 छान मोठ्या आकाराच्या इडल्या व्यवस्थित होतात। आता झाकण ठेवूया आणि हे मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं फक्त स्टीम करायचं आहे, ओव्हर कुक करायचं नाही। इथे मी इडली साधारण 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घेतलेली आहे। गॅस बंद करते आणि आता आपण हे एकदा चेक करूया। सो हे झाले की नाही कसं चेक करायचं ओव्हर कुकिंग अवॉइड करण्यासाठी टूथपिक घ्यायची, टूथपिक इन्सर्ट करायची। याला काही चिकटलं नाही बॅटर, याचा अर्थ इडली आपली छान स्टीम झाली। इडली इथे हलकीशी थंड झालेली आहे। आता आपण हे काढूयात। तुम्ही बघू शकाल मस्त अशी जाळीदार झाली इडली आणि टम्म अशी फुगली आहे। मस्त छान अशी टम्म झाली आहे इडली, तुम्ही बघू शकाल मस्त टम्म फुगली आहे, छान अशी जाळीदार झालेली आहे। भाज्याही मस्त दिसतात।